आता आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो त्या हॉल्टवरून आणि आता 7:30 झालेत. तर तुम्ही इथे बघू शकता की आत्ता सकाळ सकाळ होतं इथे. आणि दुसरी गोष्ट मला एक मी सांगतो, मला जर चालत जायचं असेल तर तुम्ही फ्लिपफ्लॉप वगैरे घालू नका, नॉर्मल स्लीपर घाला. स्पार्कची वगैरे येते तशी स्लीपर घाला, म्हणजे फ्लिपफ्लॉपने चालता नाही होत. तर माझ्याकडून हे तुम्हाला सगळ्यांना सजेशन आहे. आणि आता आम्ही त्या हॉल्टवर जाऊ, नाश्त्यासाठी थांबू आम्ही, मग पुढे जाऊन आम्ही भेटू तुम्हाला. तर चला आपण भेटूया मग पुढच्या हॉल्टवर. तर आता आम्ही अर्ध्या तासाने आता नाश्त्याच्या इथे पोचणार आहे. आणि इकडनं व्ह्यू बघा किती मस्त वाटतं. आपलं डोंबिवली ते शिर्डीपर्यंत 210 किलोमीटर आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही 77 किलोमीटर आतापर्यंत चाललो आहे. तर अजून पुढे असं चालत राहू. असंच आम्ही शिर्डीला पोचू बघूया आपण. तर आता मी ना पालखीमध्ये आमच्यासोबत ना एक बाबा आहेत, ते पण आमच्यासोबत डोंबिवलीपासून चालत आलेत. तर तुम्हाला मी दाखवतो ते कोण आहेत. आणि त्यांचं वय पण खूप आहे, तरीसुद्धा ते चालत आहेत. त्यांना बघून मला अजून हिंमत येते चालायची की हे करू शकतात, मग आपण तर यंग आहे, आपण काय नाही करू शकत. आपण त्यांना जरा विचारूया किती वर्ष झाली किती नाही. चला हे येते. बाबा मला किती वर्ष झाली तुम्हाला शिर्डीला येऊन? 12 वर्ष मी कंप्लीट केली. 12 वर्ष चालत. तुमचं वय काय आहे? 71 यांचं वय आहे. यांना बघून आम्हाला पण हिंमत येते चालायची. चाला माझी इच्छा होती बाबांकडे. हां खंडोबाचं पण तुम्ही सांगितलं होतं. अच्छा, बाबा मला पूर्ण करू. तर तुम्ही ठरवा काय मारायचं आहे की नाही, त्याप्रमाणे 13 वर्ष पूर्ण करतो. 12 वर्ष आता म्हणजे यावर्षी 12 वर्ष होतील. नाही, 12 वर्ष पूर्ण होऊन 13 वर्ष. अच्छा, हा 13वा वर्ष आहे. म्हणजे 12 वर्ष चालत गेले, आता हा 13वा वर्ष आहे. हां, इच्छा वगैरे अशी पूर्ण झाली तुमची? सगळे गेले साहेब. बघा माझी मुलं चांगली चांगली गोष्ट. म्हणजे आपण मनापासून जी गोष्ट करतो ती होते. आता माझा मुलगा तेव्हा फार्मामध्ये इस्रायलची कंपनी होती, त्या कंपनीमध्ये तो आता मॅनेजर पोहोचला. म्हणजे यांनी ह्यांच्यासाठी नाही केलं, यांच्या फॅमिलीसाठी यांनी केलं. हां, आणि माझ्यासाठी पण मी आता जिवंत असेपर्यंत माझ्यासाठी पण मिळणार, माझ्यानंतर माझ्या मिसेसला पण मिळणार. मिळणार नक्कीच मिळणार. ती व्यवस्था पण मी करून ती पण व्यवस्था मी केली. मी पहिल्यापासून मोठं चिकन हे पाहिजे. हां, काहीच नाही का? नाही का नॉनव्हेज वगैरे काहीच नाही? नाही 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 नाही. चांगली गोष्ट आहे. माझ्या जन्मापासून मी राहते घरामध्ये. फक्त तुम्हीच नाही? नाही नाही, मी भक्ती मार्गात जवळजवळ 45 वर्ष शिर्डी जातो. 45 वर्ष. हां, 1972 पहिला आलो आहे मी. म्हणजे एवढं आपण म्हणजे गाडीने द्यायचो. हां हां आणि माझी इच्छा होती की आपण पायीवारी पण केली पाहिजे. हां, बरोबर. ती बाबांनी करून घेतली माझ्याकडून. चांगली गोष्ट. त्याचं मला समाधान आहे. बाबांच्या टायमाचे 3 व्यक्ती, 3 जणे बाबांना ज्यांनी पाहिलं त्या तिघांचं माझ्याशी दर्शन झालं आहे. कोडे बाबा होते, कोडे बाबा. हां, मद्रासी होते. ते कोडे बाबा नानावलीच्या बाबाच्या समाधीमध्ये बसायचे.
नानाली बाबा समाधीमध्ये माझी बॅग त्यांच्यावर ठेवा तुम्ही. बाबा बॅग ठेवा. आणि एक वर्षी त्याने बोललो, बाबा मी तुम्हाला भगवी लुंगी घेऊन येणार. आणि ती लुंगी घेऊन मी गेलो होतो. त्या टायमाला बाबा एक्सपायर्ड झाले. हा, बाबा एक्सपायर्ड झाले. आणि आम्ही गेलो होतो तिथे बाबांना. हा, बाबांना दत्त मी त्याच्या पुढं सुबोवती फेऱ्या मारल्या. हां 3 फेऱ्या मारतात त्या. आणि ती लुंगी एका फकीराला घालून गेली तिथे. मोठा बाबा माहिती आहे? मोठा बाबा, मोठा बाबा, मोठे बाबा, हा, हा, छोटू हा. बाबा. हा, त्यांच्या पहिली झोपडी होती ती. त्या झोपडी बस का बस अजून एक गिरीश. आता नाश्ता झालाय. आता आम्ही निघालोय. पोहे खाल्ले. तर आता डायरेक्ट जिथे पालखी थांबणार आहे तिथे थांबणार आहे. आता थोडा आपण तिथे पण थांबूया. आता डायरेक्ट आम्ही जिथे पालखी थांबणार आहे तर डायरेक्ट आता स्टॉप तिथेच येणार आहे. चला तिथे पोचून मी तुम्हाला दाखवतो आत कुठे थांबली आहे पालखी पाचशे. आता आम्ही इगतपुरीला पोचलो. पालखी बनवून द्या. घेतलाय थोडस धाव कमी पुढे जावा. गाडी थोडी पुढे जाऊ द्या. निशाण थांबा. निशाणी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साई. डीजे चालू करा.
सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार हे सोनियाचे दागिने माझ्या पायात घातल्या घाल पायात घातल्या घाल सोन्याचा हार
ओम साई 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 खाली हातावर बस बस. ओम साई ओम साई ओम साई हा ना. ओम साई 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 ओम साईनाथ महाराज की जय. आमच्या या हॉटेलमध्ये पालखी आता जस्ट आली आणि मी पालखीसोबतच राहिलो. गिरीश आणि ओमकार मागेच राहिला. आम्ही तिघं सोबतच होतो आणि ते दोघं मागेच राहिले. कारण की मी पालखीला पकडूनच चालत होतो. मी विचार केलेला आज काय पण करून आज पालखीला पकडूनच चालणार आणि लवकर पोचलो पालखीसोबत. पहिला त्रास झाला पण पालखीसोबत आलो तर एवढं मला काहीच त्रास नाही झाला. एकदम मस्त वाटलं पालखीसोबत आलो तर. आता आम्ही इथे पोचलो. बघा हॉटेल आहे. ते सगळे झोपलेत. झोपायला घेतलं इथे. हॉटेल म्हणजे वरती असे रूम वगैरे नाही, खालीच झोपणार आहे. कारण की एक असं पालखीसोबत जे येतात ते बेडवर खुर्चीवर असे बसत नाही, खालीच बसतात. जमिनीवर जोपर्यंत शिर्डीला पोचत नाही तोपर्यंत. ही त्यांची परंपरा आहे. प्रत्येक पालखीची तीच परंपरा आहे. मला पण आत्ताच समजलं.
सद्गुरु साईनाथ महाराज की जय।